वन महाराष्ट्र। केज शहरामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृहाचे उद्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते पायाभरणीचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या अनुषंगाने जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुनभाई इनामदार यांनी आज काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। उद्या कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन पायाभरणी होत आहे आणि या प्रत्यक्षात कामाला 2 महिन्यापूर्वी सुरुवात झालेली आहे। परंतु आम्हाला केजवासियांना, तमाम केजवासियांना आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे की आम्ही पाहिलेलं स्वप्नातलं कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहाची उद्या पायाभरणी होत आहे आणि हे सभागृह व्हावं अशी आमच्या समजा तमाम केजवासियांची इच्छा होती आणि जनविकास परिवर्तन आघाडीने सुद्धा त्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये तसं अभिवचन दिलं होतं। तत्कालीन या भागाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले होते, परंतु त्यावेळेस जागेचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे ते त्यावेळेसचा प्रश्न त्यांचे यशस्वी होऊ शकले नाहीत। नंतर आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगरपंचायतची निवडणूक लढलो। लोकांच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आलो आणि आल्या आल्या आम्ही कैलासवासी गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृहाच्या जागेची फाईल हुडकून काढली आणि त्या फाईलवरची धूळ झटकून त्या फाईलचा पाठपुरावा केला आणि केज नगरपंचायतीनं आपलं काम चोख पार पाडलं आणि ते चोख काम पार पाडून सदरी जागा कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहाच्या नावानं करून देण्यात आली। तदनंतर या भागाच्या आमदार माननीय नमिताताई यांनी पाठपुरावा करून या सभागृहासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून तमाम केजवासियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आम्हाला कुठल्याही श्रेयवादात न पडता आमच्या सगळ्या केजवासियांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि मी सर्व या कामासाठी झटणाऱ्या, निधी आणणाऱ्या, पायाभरणी करणाऱ्या, जागेचा प्रश्न सोडणाऱ्या तमाम लोकांचा केजवासियांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आम्हाला मनस्वी आनंद झाला। याबद्दल उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता उद्या जो हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला तुम्ही केजचे प्रथम नागरिक, तुमच्याकडे नगरपंचायत वगैरे आहे, तर या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहणार की नाही? मग आता उद्या नियमानुसार प्रोटोकॉल जर पाहिला तर प्रोटोकॉलनुसार केज शहरातील नगरपालिकेच्या संबंधित होणाऱ्या प्रत्येक कामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्षाला बोलविणं अपेक्षित आहे। परंतु आता शक्यपुढे शांतपण चलत नाही, परंतु आम्हाला श्रेयवादाच्या भानगडीत पडायचं नाही आणि कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही। फक्त आमच्या केज शहरानं पाहिलेलं क्रीडा संकुलचं स्वप्न, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या सभागृहाचं स्वप्न हे कुठल्या का माध्यमातून होत नाही, पण ते आज पूर्णत्वाला जात आहे। त्यामुळं आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा असतील आणि ते आमचं स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद आम्हाला खूप झालेला आहे। माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाने सभागृहाला नाव दिलेलं आहे। त्या अनुषंगाने केज नगरपंचायतच्या माध्यमातून आपणही त्याचा पाठपुरावा केलेला आहे, परंतु मुंडे साहेबांच्या वारस पंकजाताई, प्रीतमताई असतील, ह्या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याविषयी काय सांगाल आपण? त्याविषयी मला कुठली कल्पना नाही, परंतु मुंडे साहेबांच्या नावाचा सभागृह होत असल्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आम्हाला निश्चितच होत आहे। मुंडे साहेबांच्या नावाने सभागृह होत आहे, त्या अनुषंगाने आपली अपेक्षा आहे का की त्यांच्या वारसाच्या हातून सदर कामाचा नारळ फुटावा म्हणून? या अपेक्षा खातर तर आजपर्यंत कामाचं उद्घाटन रोखण्यात आलेलं होतं, परंतु ते भाग्य केजवासियाला लाभलं नाही, ह्याचं पण दुःख आहे आणि आज पूर्णत्वाला होऊन ते कुठल्याही काय कारणानं होत नाही, पण उद्या होत आहे याचा मनस्वी आनंद आहे। न्यूज वन महाराष्ट्र।